आपल्याला बोलण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी आहे पुन्हा चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. कुठेतरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा पाहिजे. मला असं वाटतं की अशा चर्चा ह्याच्या पुढे तुम्हाला अनेक घडताना दिसतील आणि महाराष्ट्राची जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहत आहेत. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. सर, आज महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकत अहवाल ज्या मागवले होते आपण होतात, जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे होते किंवा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड होते. मोठा गदारोळ. मला पहिला प्रश्न आहे की सत्ताधारी पक्षाचा कोणी नाहीये, म्हणजे शिंदे गटाच्या एकालाही वाटलं नाही की आम्हाला आमचे प्रभाग तोडलेत, आमच्या प्रभागाची वाट लागली. याचा अर्थ हे त्यांनी केलेला आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पण अर्धी लोक भारतीय जनता पक्षाची आहेत वरती ऑब्जेक्शन घ्यायला, याचा अर्थ त्यांनाही विश्वासात घेतलेला नाहीये. काही ठराविक लोकांनी ही प्रभाग रचना केलेली आहे त्यांच्या हितासाठी आणि त्याचं नुकसान हे ठाणेकरांचं होतंय. सो आम्ही ते होऊन देणार नाही. त्या सगळ्याच्या विरोधात आम्ही एक मोठं मोर्चा काढू आणि ठाणेकरांना दाखवून देऊ, ठाणेकरांना सोबत घेऊन या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ की आता याच्यापुढे तुमचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. तर काल वनमंत्री गणेश नाईक ठाण्यामध्ये होते. त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की ठाण्यात जर सत्ताबद्दल करायचे असेल तर रावणाचा अहंकार हा दहन केला पाहिजे. मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब कधीही चुकीचं बोलत नाही. त्यांचं मत अतिशय बरोबर आहे आणि त्यालाच पुढे रिव्ह्यू होऊन मी म्हणतो की रावणाचा अंत करण्याची वेळ आलेली आहे. नगरसेवक चोर, मतं चोर, या सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या रावणाचा पुतळा जाळायला गणेश नाईकांसोबत आम्ही पण तयार आहोत. त्यांनी आम्हाला सांगावं कशा प्रकारे जाळायचं. तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी कशा प्रकारे जे आहे विरोधक एकत्र येतील का आणि कशा प्रकारे तयारी सुरू आहे? कारण की आज जे आहे सगळे विरोधक एक सोबत पाहायला मिळाले. आम्ही नजीकच्या काळात एक मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा हा सर्व पक्षीय असेल आणि त्या मोर्चाचा दिवस ज्या दिवशी मोर्चा त्या दिवशी आमच्या प्रचाराचा तो पहिला दिवस असेल. नक्कीच कुठेतरी जे आहे ज्या दिवशी ठाणे महानगरपालिकेत सर्व पक्ष जो आहे मोर्चा निघेल त्या दिवशी आमच्या प्रचाराचा पहिला दिवस असेल असं देखील अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.